उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित होत आहे आणि तो उत्साहात देखील साजरा होत आहे. जानेवारी महिन्याच्या 13 तारखेपासून म्हणजे जवळपास 45 दिवस हा कुंभमेळा संपन्न होत आहे. मित्रांनो, भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक, हरिद्वार, उज्जैन आणि प्रयागराज अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. मित्रांनो, कुंभमेळ्याचे 3 प्रकार आहेत. यामध्ये अर्धकुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्धकुंभ जे 6 वर्षाला आयोजित होतं. त्यानंतर कुंभ हे 12 वर्षाला आयोजित होतं आणि 12 वर्षाचे 12 कुंभ झाल्याच्या नंतर 144 वर्षाने महाकुंभ आयोजित होतं. यावर्षी प्रयागराज येथे संपन्न होत असणारा जो महाकुंभ उत्सव आहे तो 144 वर्षानंतर म्हणजेच 12 वर्षाचे 12 कुंभ झाल्याच्या नंतर आयोजित होत आहे. त्यामुळे मित्रांनो, हा आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. प्रत्येक 3 पिढीमध्ये एकाच पिढीच्या नशिबात हा महाकुंभ मेळा असतो. मित्रांनो, या महाकुंभ मेळ्यासाठी असं सांगितलं जात आहे की संपूर्ण जगभरातून 40 कोटी लोक येऊ शकतात. एवढी लोकसंख्या अमेरिकेच्या पूर्ण लोकसंख्येच्या 6 कोटी अधिक आहे. हिंदू संस्कृतीला खूप मोठं वैभव लाभलेलं आहे. सनातन संस्कृती ही खूप मोठी जुनी संस्कृती आहे. सर्व धर्मामध्ये हिंदू धर्म हा अतिशय जुना, जवळजवळ 6 ते 7 हजार वर्ष जुना हा हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मातील जे काही पंचांग आहे त्यानुसार कालगती ठरवली जाते. ते दिनचर्या मापण्याची पद्धत देखील पंचांगामध्ये वेगळी आहे. त्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, बारस, त्रयोदशी, चतुर्दशी आणि त्यानंतर अमावस्या किंवा पौर्णिमा अशा पद्धतीने हिंदू कालगणना होत असते. यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असं देखील यामध्ये आहे. मित्रांनो, या कुंभमेळ्याला अशाच प्रकारे वैज्ञानिक कारण देखील आहे. बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह. गुरुग्रह हा पृथ्वीसाठी एक व्हॅक्यूम क्लीनर सारखं काम करतो. म्हणजेच आपल्या ब्रह्मांडामध्ये जे काही सेलेस्टियल बॉडीज आहेत, म्हणजेच उल्कापिंड किंवा म्हणजेच जे उल्कापिंड आहेत ते पृथ्वीवर येऊन धडकू शकतात. त्यामुळेच डायनासोरचा देखील अंत झालेला आहे. आणि हे पृथ्वीकडे येणारे जे काही उल्कापिंड आहेत त्या उल्कापिंडांना रोखण्याचं काम देखील बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरुग्रह करत असतो. आणि ह्या गुरुग्रहाला पूर्ण एक सूर्याभोवती चक्कर मारण्यासाठी 12 वर्ष लागतात. आणि या 12 वर्षालाच हा कुंभमेळा भरत असतो. याला हे वैज्ञानिक कारण देखील आहे. मित्रांनो, गुरुग्रहाला आपण शौर्याचं प्रतीक देखील मानतो. विशाल असा तो ग्रह आहे. मित्रांनो, यावर्षी जो कुंभमेळा भरलेला आहे त्यामध्ये प्रशासनाने देखील खूप मोठी अशी व्यवस्था प्रयागराज येथे केलेली आहे. यामध्ये 1.5 लाख टेंट लावण्यात आले आहेत. यामध्ये विदेशातून जे काही लोक येतील त्यांच्यासाठी कुंभमेळा पाहून इतर भारतामध्ये देखील ते इतर गोष्टी देखील पाहू शकतात. त्यासाठी अशी तशी व्यवस्था केली आहे. यामध्ये सिक्युरिटीचा देखील प्रबंध चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे. त्यासाठी कॅमेरे तर लावलेच आहेत, परंतु AI प्रणालीचा देखील यामध्ये त्यांनी वापर केला आहे. मित्रांनो, काल परवाच आपण पाहिलं आहे की ॲपल कंपनीचे जे काही फाउंडर आहेत त्यांची पत्नी, स्टीव्ह जॉबची पत्नी देखील या कुंभमेळ्याला आलेली आहे. मित्रांनो, कुंभमेळा ही अंधश्रद्धा असं बरेच लोक म्हणतात, परंतु यामागे वैज्ञानिक बरेच असे कारण आहेत. आपल्या जीवनामध्ये हा जो कुंभमेळा सध्या उत्सव साजरा होत आहे तो एकदाच आलेला आहे. यानंतर हा कुंभमेळा म्हणजेच महाकुंभमेळा 144 वर्षानंतर येणार आहे. मित्रांनो, एक हिंदू आणि सनातन म्हणून याचा आपल्याला गर्व नक्कीच असायला पाहिजे. धन्यवाद.